पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे हादरले। MIDC गोडाऊनमधील 65 लाखांचा अपहार उघड। न्यायालयाच्या आदेशाने फरार ठेकेदाराच्या 28,66,000च्या मालमत्तेवर जप्ती। धुळे शहरातील अवधान MIDC परिसरात तब्बल 65 लाख रुपयांच्या ॲल्युमिनियम सेक्शन व शीटचा मोठा अपहार झाल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार ठेकेदार रणजित सुरत यांच्या 28,66,489 रुपयांच्या चलाचल मालमत्तेवर जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उद्योजक शंकर शेतिया यांनी संबंधित ठेकेदार रणजित सुरत याला कंपनीतील कामासाठी नेमलं होतं। मात्र ऑगस्ट 2023 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत गोडाऊनमध्ये येणारा ॲल्युमिनियम माल परस्पर विक्री करून त्यानं कंपनीचा विश्वासघात केला। ॲल्युमिनियम सेक्शन व शीटचा मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याचं तपासात निष्पन्न झालं। या गंभीर प्रकरणी धुळे न्यायालयानं आरोपीच्या मालमत्तेवर जप्तीचा आदेश दिलाय। त्यानुसार मोहाडी पोलिसांनी आरोपीच्या नावावर असलेल्या सुमारे 28,66,000च्या मालमत्तेवर जप्ती प्रक्रिया सुरू केली आहे। आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। प्रकरणाचा तपास अधिकाऱ्यांकडून सुरू असून अपहरणातील रक्कम व मालाचा संपूर्ण तपशील गोळा केला जातो आहे। औद्योगिक क्षेत्रात घडलेल्या या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारामुळे व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान मोहाडी पोलीस त्यानुसार कारवाई करत आहेत। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। काय नेमका प्रकार आहे? MIDC काय फसवणूक झाली व्यापाऱ्याची? मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शंकर शेतिया यांची ॲल्युमिनियम सेक्शनची जी फॅक्टरी होती त्यामध्ये जो कामगार होता, मॅनेजर म्हणून जो वर्कर होता, त्याने त्या मालाची परस्पर विक्री करून अपहार केलेला होता। तर त्या अपहारित रक्कममधून 2023 ते 25 या दरम्यान त्याने त्या अपहारित रक्कममधून मोहाडी अवधान अशा मध्ये प्लॉट रो हाऊसेस, 2 रो हाऊसेस आणि गाड्या, लक्झरियस गाड्या खरेदी केल्या होत्या। त्याच्या संदर्भात आम्ही BNSS कलम 107 अन्वये कोर्टाला रिपोर्ट पाठवून ती प्रॉपर्टी अटॅच करून घेतलेली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।